पियुष थोडा मागे जा पियुष. तिकडे कुठे उभे राहताय तुम्ही? तिकडे इकडे समोर कोणी उभे राहू नका. प्रफुल, विपुल, विपुल नॉ स्ट्राईकला आणि स्ट्राईकला जैद आणि बॉलर आहेत. विपुल ना बॉलर की बॅट्समन? नॉन स्ट्राईकला विपुल, स्ट्राईकला जैद आणि गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय नूर. चलो स्टार्ट. चलो नूर तयार. पहिला बॉल, पहिलाच बॉल फुल टॉस. मिड विकेटला खेळाडू आहेत. कारण डावखुरा बॅटर पहिल्यांदा आपण पाहतोय की डावखुरा बॅटर ओपनिंगला येतोय. कारण आपण जर पाहिलं तर राईट हँड बॅट्समॅनला ॲडव्हान्टेज जास्त आहे, हवा तिकडची आहे. मात्र नूरकडे ज्या प्रकारे जैदकडे जी क्षमता आहे त्याप्रमाणे त्यांनी पाठवलं. हे बघा काका जे आपण प्रेक्षक गॅलरीत पाहतोय, संध्याकाळच्या सत्रात ज्येष्ठ नागरिक. मोहन नावाने सेव्ह केले का नूर तुझं नाव? येस. तर स्ट्राईकला पिपुल का विपुल? पिपुल लिहिलं इथे. पिपुल, येस. तर पिपुल आहे. पिपुलसाठी नूर याचा पुढचा बॉल. ऑफ कटर आतमध्ये आला, चेंडूला खेळून काढले डीप लॉंग लेग बाउंड्रीला. जोपर्यंत डीपचा खेळाडू पोहोचतोय, एक धाव तर पूर्ण केले, चांगल्या प्रकारे बॉलला स्टॉप केले. 2 धावा तर मिळालेल्या आहेत. मात्र धावणार कधी, पोचणार कधी, तिसरा येणार कधी? आणि हे क्रिकेट आहे KPLचं. यामध्ये काही ठिकाणी तुम्हाला असे काही खेळाडू पाहायला मिळतील की ज्या ठिकाणी फक्त षटकार, सगळेच रिषभसारखे आपल्याला पाहायला मिळणार नाही आहेत. जो धावतो कमी आणि मारतो जास्त, जसं अर्जुन रणतुंगा, इंजमोल हक यांना आपण पाहतो त्या पद्धतीने. हे बघा 4 जण प्रेक्षक वरती डोंगरावर बसून आनंद घेत आहेत. लहान मुलं बॅकफुटला गेले. त्या चेंडूला निश्चितपणे ज्या प्रकारे पंच केलं होतं, चेंडू जातोय 4 पॉईंटला. 4 धावा झालेल्या आहेत. 3 बॉल, पहिल्या बॉलवर 1, दुसऱ्या बॉलवर 2, तिसऱ्या बॉलवर 1. सुरू असलेला सामना डिंगडॉंग विरुद्ध शिफा स्ट्रायकर्स. एवढा वेळ घेऊ नका, चला लवकर. बॉलर पुढचा बॉल. आता मात्र हलक्या हाताने बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कव्हरला पंच केला. चेंडूला कव्हरवरून खेळाडू फील्ड करते. सर्कलच्या आतमध्ये 1 धाव. धाव संख्या आपण पाहतोय ती म्हणजे 5. 4 बॉल 5. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय आणि ज्या प्रकारची सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पाच आपण पाहतोय. धाव संख्या 5 बॉल. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये मोहन प्यारे, जागो मोहन प्यारे. पुढचा बॉल आणि अजून एक सुंदर बॉल. बघूया पंचांचा इशारा. चेतन बौलेकर लेग बायचा इशारा. 1 धाव. पहिल्या ओव्हरनंतर 6 बॉल 6 धावा. काल आपण पाहिलं होतं मंगेश बटावडेकर ज्यांनी नूर बॉईजसाठी गोलंदाजी करताना टॉमी फायटरच्या अगेन्स्ट पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा देताना 1 गडी बाद केला होता आणि जबरदस्त सुरुवात दिली होती. आज आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा, कुठल्याही प्रकारे गडी बाद झाले नाही. बिनबाद 6
चला लवकर करा, वेळ घेऊ नका, टीम मीटिंग जास्त घेऊ नका. आपण पाहत आहोत कुरार प्रीमियर लीग 2026 2026. 9वं वर्ष, 9वं पर्व, ज्याचा आम्हालाही गर्व, ज्यामध्ये आलं सर्व. आपण पाहत आहोत कुरार प्रीमियर लीग. पहिलं पारितोषिक 1,55,555. द्वितीय पारितोषिक आहे 1,11,111. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज मोटर बाईक, फक्त मोटर बाईक नाही तर बुलेट आहे. आणि ज्या प्रकारची बुलेट आपल्याला पाहायला मिळते याचं प्रमुख कारण म्हणजे आयोजक यांनी यावर्षी एक नवीन संकल्पना, खेळाडूंसाठी एक नवीन पर्वणी आपल्याला पाहायला मिळते आणि ती या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळू शकते. पुढचा बॉल सूर्या अपील केले. पहिलाच बॉल उमेश पुजारी विकेट कीपर म्हणून या ठिकाणी, याच्या नावावर देखील गेल्या वर्षी जबरदस्त लास्ट सीझनला बॅटिंग आपण पाहिली. प्रत्येक मॅचमध्ये संकटमोचक म्हणून उभा राहणारा उमेश पुजारी विकेट कीपरच्या भूमिकेत. पुढचा बॉल सूर्या बॅकफुटला गेलेत. कव्हरचा खेळाडू जलद वेगाने येतोय. जोपर्यंत चेंडू फेक डायरेक्ट हिट, मात्र मागे बॅकअपला. हो 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 1 2 3 2 धावा. या 2 धावांनी धावसंख्या टोटल पुढे सरकते ती म्हणजेच 8. और विकेट बॅट्समनचं नाव काय पटेल आहे का? बॅट्समन उजेबा आहे ना? हा येस उजेबा. कॅप्टन हुझैफा स्ट्राईकला. सूर्यांचा पुढचा बॉल रिव्हर्स. खेळाडू तयार आहे. दक्ष राहिलेत. चांगलं लक्ष आहे दक्षचं. आणि चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज सूर्या यांची. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर 2, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट. आतापर्यंत 4 बॉलमध्ये केवळ 2 धावा खर्च केल्यात. खूप चांगलं प्रेम मिळतं या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व खेळाडूंना. एक चांगल्या प्रकारची प्रेरणा. आणि चेंडू गॅपमध्ये चौकार. खणखणीत दणदणीत आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवताना कर्णधार हुझैफा. गॅप होता पॉइंट आणि कव्हरच्या मधून. चेंडू सीमा पार. हा येतोय चौकार. पाच बॉलमध्ये 6 आले. धावसंख्या 12. शेवटचा बॉल राईट हँड बॅटर साठी. खाली राहिलेला बॉल दाबून खेळलेला आहेत. बघूया जोपर्यंत चेंडू फेक. चांगला थ्रो होता निश्चितपणे.
मात्र नॉन स्ट्रायकरला खूप उशिरा पोहोचले त्या ठिकाणी. धावसंख्या 13, 2 ओव्हर्स. पहिलं पॉवर प्लेचे 2 ओव्हर्स कंप्लीट झालेत. गेंदबाजी के लिए फुजैल, स्ट्राइक पर उज़ैफा, नॉन स्ट्राइक पर जैद. और 2 ओवर की समाप्ति के बाद 13 रन. डिंग डोंग बनाम शिफा स्ट्राइकर. टॉस जीतकर शिफा स्ट्राइकर्स के कप्तान ने सूर्य ने गेंदबाजी करने का निर्णय लिया. आमंत्रित किया बल्लेबाजी के लिए डिंग डोंग टीम के लिए. डिंग डोंग बेल बजाती हुई गेंद आएगी और डिंग डोंग टिंग टोंग करती हुई गेंद बाहर जाएगी. देखेंगे कौन सी टीम यहां पर हावी बनेगी. क्या बेहतरीन व्यू देखिए कैमरामैन का अपना. पहली गेंद ज्यादा बाहर, बहुत ही ज्यादा बाहर. टर्न टप्पा ही ऑफ स्टंप के काफी बाहर था, वहां से गेंद को घुमाया. विकेट कीपर तो नहीं. ये देखिए बेहतरीन व्यू से लग रहा है पहाड़ के ऊपर से हमारे कैमरामैन कवर कर रहे हैं. बहुत ही बढ़िया नजारा, विहंगम दृश्य. 360 ऐसे लग रहा है कि नीचे जिस तरह से और पृथ्वी पर बहुत कुछ अलग अलग ये चल रहा क्रिकेट. और जिस तरह की ये विहंगम दृश्य की बात कर रहे हैं हम, हमारे कैमरामैन की भी तारीफ करना चाहेंगे. कहाँ से कवर कर रहे हैं. हमें तो पता था कि ग्राउंड के बाहर सामने और साइड 2 कैमरे, लेकिन और एक ऊपर. ये देखिए दर्शक सामने, जो दर्शक पहाड़ पर ये भी दिखाई दे रहे हैं. नमस्कार प्रसाद साहेब, आपला हार्दिक स्वागत. ब्लू जीन्स और ये ग्रे ग्रीन शर्ट में देखिए दूसरे और एक है जो पूरी तरह से हाताची घडी घालून बसलेत. और उनके साथ छोटा लड़का जो वहां पर डालियों पर ऊपर नीचे कर रहा है. ये देखिए त्या फांदीवर झोका घेतोय. समोर हे 4 प्रेक्षक बसलेले आहेत. समोर झाडांच्या कुशीमध्ये ऑरेंज टी शर्ट वाला छोटा एबी. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग. अक्षय भोसले एबी. ओके ओके. फुजैल गेंदबाजी के लिए तैयार. अगली गेंद आगे निकलकर गेंद को खेलने के लिए, जब तक कि वहां पर सामने से खिलाड़ी आएंगे. एक ही रन. अच्छा थ्रो. ओ बल्ले का किनारा और विकेट कीपर है, लेकिन और एक गेंद डॉट. देखिए ओवर नंबर 3 चल रहा है. 15 रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर. 3 ओवर. हुजैफा खेल रहे 5 बॉल 6 पर और जैद खेल रहे 4 बॉल 3 पर. फुजैल अच्छी गेंदबाजी कर रहे. अगली गेंद फिर एक बार इस गेंद को खेला है दबाकर सामने. खिलाड़ी वहां पर सूर्य आएंगे. 1 रन. रन संख्या केवल 1 रन के साथ 16 रन. अच्छी गेंदबाजी. हालांकि कल ऐसे लग रहा था अंडर फ्लड लाइट ज्यादा रन हो रहे थे, लेकिन आज दिन के उजियाले में, रोशनी में ज्यादा रन होना आवश्यक था. जो पहले मैच में ऑल स्टार स्पोर्ट्स कुवैत ने किए
24। और इस मैच में कहीं ना कहीं हम देख रहे 16 ही रन बने। तीसरा ओवर, आखिरी बॉल, फुजेल, अगली गेंद राइट हैंड बैटर के लिए, और ये भी बॉल, अंपायर का इशारा, वाइड, 17। हमारे कमेंट्री बॉक्स की तरफ इस स्ट्रोक को खेलना चाहते थे। ओव्हर झाले, वाईड के बाद सिंगल। एटीन झालेले आहेत, एक विकेट 3 ओव्हर नंतर। वन टू गो। धावसंख्या पुढे सरकणार एकाने, कारण धावसंख्या आपण पाहिली तर 19 होणार आता, नाही सॉरी 18। चला चला लवकर मॅच चालू करा, वेळ घेऊ नका। अठारह बने हैं एक विकेट के नुकसान पर। 2.5 आखिरी बॉल, लास्ट बॉल टू गो इस ओवर की आखिरी गेंद। बल्लेबाज तैयार, उजेपा, और इस गेंद पर, आखिरी गेंद पर खिलाड़ी है, और ये आसान कैच। हालांकि इसे लग रहा था विकेट की, लेकिन इमरान जीवनदान, आणि आता धावसंख्या 19, 3 ओव्हर। चलो मैच चालू करो, चलो जल्दी, टाइम हो रहा है। देखिए वैसे 2-2, 3-3, 5-5 मिनट जाएगा तो कैसा होगा। तीन ओवर के बाद 20 रन। तीन ओवर के बाद 20 रन। गेंदबाजी के लिए तैयार,
फिर एक बार नूर सामने, ओ डॉट बॉल, बहुत ही बढ़िया गेंदबाजी शिफा स्ट्राइकर्स द्वारा। कोई भी मौका नहीं दे रहे बैट्समैन को बड़े स्ट्रोक खेलने के लिए। एकमात्र चौका सामने देखा था जो कवर बाउंड्री की तरफ आया था, उसके अलावा अगर देखा जाए तो कोई मौका नहीं मिला। 20 रन बने 1 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी के लिए तैयार नूर मोहन, अगली गेंद और ये 6 रन। बिल्कुल बल्ले के नीचे गेंद को देखा था, पढ़ लिया, फिर जड़ दिया और बहुत ही बढ़िया स्ट्रोक यहां पर देखने मिला। शाबाश भाई, इनकी टीम को भी देखेंगे जहां पर शाबाश सिंडिकेट शाबी भाई की टीम गेंदबाजी के लिए हम देख रहे हैं जिस तरह से ये कोशिश, ये प्रयास कर रहे हैं। छोटे छोटे सभी युवा खिलाड़ी भी अपना योगदान दे रहे हैं। चलो जल्दी 1-2 पुराने बॉल भी वहां पर देखे रखो अंपायर के पास, ताकि मैच बॉल अगर आता है तो वही लेंगे, अगर नहीं आता है तो कंटिन्यू मैच स्टार्ट होगा। ज़्यादा टाइम नहीं होगा क्योंकि इसके पहले भी वाइड नहीं था रन्स कितने इसके लिए बहुत, फिर 1-2 मिनट खर्च हुए। 3.2 चौथा ओवर 26 फॉर द लॉस ऑफ 1। चला लवकर, वेळ घेऊ नका। या 26 3.3 अगली गेंद, फिर एक बार हेलीकॉप्टर लेकिन कवर के ऊपर से 32। यही बैटिंग, अपना हुनर दिखाना होगा हुज़ैफा से। एक कैच छूटा था उसका, कितना महंगा हो रहा है। कल सैदू का कैच छूटा, उन्होंने 54 रन मारे। मिथिलेश पाठक के पहले ओवर में चौथे बॉल पर वो कैच छूटा था, उसके बाद उन्होंने 54 रन बनाए और मैच को जिता कर लेकर गए। यहां पर कैच छूटा हुज़ैफा का, इस ओवर में 12 रन आए। अगली गेंद, ओ ये अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। देखिए कहां पर कैरी किया उमेश ने उस गेंद को। 4 ओवर के बाद 32, अगर वो कैच लेते तो 12 रन कम होते, 4 ओवर में केवल 20 ही हो सकते थे। ये क्रिकेट है, क्रिकेट का खेल है जहां फेल है। चलो ज्यादा टाइम ना लें, जल्द से जल्द मैच स्टार्ट करें। रन संख्या 4 ओवर के बाद 32, 8 रन प्रति ओवर के साथ रन संख्या हम देख रहे। करंट रन रेट KPL खुरार प्रीमियर लीग पावर्ड बाय ऑल स्टार स्पोर्ट्स, प्रेजेंटेड बाय प्रज्ञा बॉयज। स्पेशल थैंक्स टू हमारे अंपायर गुरु सर, उमेश बोंगे सर, रुपेश पेडनेकर सर, चेतन बोलेकर सर, यूट्यूब लाइव अनिकेत, जो सेंटर कैमरामैन, साइड कैमरा पर आकाश, एंडी पर तौसीफ और धार्मिक, विमिक्स पर वरुण, स्कोरर भार्गव पाटिल और चेतन, साउंड एंड डीजे बाप्पा सीताराम सागर कांबळे, इन सभी को धन्यवाद। डीजे बाबू सैंडी, इन्हें हम देख रहे डीजे बाबू सैंडी। गेंदबाजी के लिए तैयार, 32 रन बने 1 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी के लिए अब फुजैल खान, लेफ्ट आर्म, जिस तरह से इसके पहले गेंदबाजी के सामने लेफ्ट हैंड बैटर है, यह मुकाबला बहुत ही बढ़िया होने वाला है। अगली गेंद फुजैल और बल्ले का किनारा, विकेट कीपर का सहारा, खिलाड़ी आउट गॉन। डीजे
फुल टॉस मिस किया है खिलाड़ी है, और जब तक कि सूर्या वहां पर फील्ड करे। एक रन और रन संख्या इस एक रन के साथ अब स्कोर आगे बढ़ता हो टोटल 33। 33 रन बने हैं 2 विकेट के नुकसान पर। 4.2 फुजेल गेंदबाजी कर रहे। पहले बॉल पर जैद का विकेट मिला, उसके बाद नए बैटर महफूज, और एक कमाल के खिलाड़ी है, हमेशा गेंदबाज को करते कंफ्यूज ऐसे महफूज, इन्हें अपना योगदान देना होगा। और एक तरफ हुज़ैफा, जिन्हें जीवन दान मिलने के बाद 2 सिक्सर आए थे, और इस पारी को केवल अब आगे लेकर नहीं चलना है, तो बहुत ही बड़े मार्जिन के साथ कैरी ऑन करना होगा। क्योंकि अगर 5-6 ओवर के बाद 7 ओवर के बाद आपको एक मौका मिलेगा बैटिंग पावर प्ले का, जो छठे ओवर में आप ले सकते हो, 7वें ओवर में ले सकते हो, जहां पर मैक्सिमम रन आप बना सकते हो। गेंदबाजी के लिए तैयार। अगली गेंद, शॉर्ट गेंद, और गेंद सीमा रेखा के बाहर। पुल पावरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल। 6 रन। अगली गेंद, फिर एक बार फुलर लेन गेंद थी, हेलीकॉप्टर घुमाना चाहते थे, शॉट दरम्यान पर खिलाड़ी है, कोई रन नहीं, गेंद डॉट। 39 बने हैं 2 विकेट के नुकसान पर। ओवर नंबर 5 हम देख रहे। 8 ओवर का मुकाबला, 8.36। टॉस जीता था शिफा स्ट्राइकर्स ने, और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया। केपीएल 2026 सीजन 9 हम देख रहे। फुजेल राउंड द विकेट। अगली गेंद, स्लोअर वन, अच्छा चेंज ऑफ पेस, और विकेट का पतन, गॉन। बेहतरीन विकेट, व्हाट अ कैच डीजे। अवेश बाहर। अकीब आक्रामक बैटर, पठानवाड़ी प्रीमियर लीग में इस साल इन्होंने पूरी तरह से अपना ऐसा दमखम दिखाया था, मानो सैलाब लेकर आए थे। वो बल्लेबाज है अकीब, स्ट्राइक पर। फुजेल अगली गेंद, और ज्यादा ऑफ स्टंप के बाहर जाकर खेलने के लिए गए, डॉट बॉल। ओवर की समाप्ति 5 ओवर के बाद 40। जो 8 रन प्रति ओवर चल रहा था, उसे फिर एक बार आगे लेकर चले हैं। अब 3 ओवर का खेल बाकी, लेकिन एक पावर प्ले का और बाकी है, यह भी ध्यान देना होगा। शाबी की तरफ से, शहबाज भाई, इनकी तरफ से आकिब ने अगर सिक्सर लगाया, हिट किया, तो आपके लिए 500 रुपए का पुरस्कार मिलने वाला है। तो आकिब जी, एवरी 6 500 रुपीज फॉर यू। जितने सिक्सर आएंगे, शाबी भाई, शहबाज भाई की टीम हम देखेंगे, शहबाज सिंडिकेट। अब दर्शक बढ़ रहे, देखिए डोंगरावरती देखील वेगळ्या ठिकाणी प्रेक्षक आहेत, समोर देखील प्रेक्षक आलेत। ब्लॅक टी शर्ट, व्हाईट ट्रॅक, ग्रीन टी शर्ट, त्यानंतर ब्ल्यू जीन्स, ऑरेंज आणि व्हाईट टी शर्ट, ब्ल्यू, सब एन्जॉय करतात बघा, झाडाच्या सावलीमध्ये बघा हात दाखवत आहेत, खूप जबरदस्त। तोल सांभाळा, बाकी काही नाही, तिथे बसा, व्यवस्थित छानपैकी बसा बघा। ब्लॅक टी शर्ट वाले पण आपण बघतोय, आणि एक जर आपण पाहिले तर ब्ल्यू टी शर्ट वाले छानपैकी त्या दगडावरती बसून आहेत, एन्जॉय करतायत, आणि खूप चांगलं विहंगम दृश्य त्यांना पाहायला मिळू शकतं।
पलीकडे देखील पाहतोय आपण वस्ती आहे, तिथे देखील आपल्याला पाहायला मिळतात प्रेक्षक आहेत झाडांच्या सावलीमध्ये. धावसंख्या 40, 3 गडी बाद, 5 ओव्हर. चला लवकर, 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज सज्ज होतोय दानिश खान. दानिश 149 टी शर्ट आहे, 14-9 ही त्याची आवडती तारीख आहे आणि त्याप्रमाणे त्याचं नंबर आपण पाहतोय. दानिश यांचा 49 फूटचा बॉल, पहिलाच बॉल आणि या चेंडूवर येणार आहे महफूजच्या बॅटमधून षटकार आणि या 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. टोटल 46. देखिए अभी नहीं तो कभी नहीं, अब तो आपको गियर को चेंज करना ही होगा. गियर को चेंज करेंगे तो मौका बनने वाला है. इसके बाद अगला मुकाबला हम देखेंगे जहां पर दोनों टीमें तैयार हो रहे हैं और दोनों टीम से अनुरोध करना चाहूँगा कि अपना प्लेइंग 11 का लिस्ट तैयार रखें ताकि तुरंत हमारे स्कोरर अपडेट करेंगे ये मैच होने के बाद. तो अगला मैच होगा शहबाज सिंडिकेट वर्सेस रॉयल राजपूताना. रॉयल राजपूताना और शहबाज सिंडिकेट. हेलो 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 यस 5.5 57 बने 3 विकेट के नुकसान पर. आखिरी बॉल दानिश खान 16 रन अब तक आए, 17 रन आए, एक 22 का भी है. गेंदबाजी के लिए तैयार 57 रन. यस 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 वाईट. धावसंख्या 58. बघा या इनिंग नंतर आपण पुढच्या इनिंगमध्ये आपल्याच या कुरार विलेज आणि मालाड पूर्वमधला या परिसरातील एक आवाज आपण ऐकणार आहोत. हर्षन रेडकर जे निश्चितच मालवणी भाषेत देखील कॉमेंट्री करतात, मराठीत देखील त्यांना आपण संधी देणार आहोत इथे. आणि या चेंडू येत आहेत चौकारासाठी डीप फाईन लेग बाउंड्रीला, कारण ज्या प्रकारचा गॅप शोधला आणि मागे खेळून काढलेला हा चौकार. और इसी के साथ अगर देखा जाए तो स्कोर 6 ओवर के समाप्ति के बाद 62 रन 3 विकेट के नुकसान पर. ऑफ कटर मिडल स्टंप पर गेंद थी, टप्पा गिरने के बाद और जब तक ये पीछे कोई नहीं था गेंद केपीएल बाउंड्री के माध्यम से 4 रन. रन संख्या 62. गेंदबाजी के लिए अब सूर्या आएंगे. सूरज
यादव बहुत ही बढ़िया क्रिकेटर है। लास्ट ईयर का केपीएल अगर याद रहेगा तो एक ओवर में 2, 3, 4 पठानवाड़ी प्रीमियर लीग में एक ओवर में 20 रन बनाने थे, 3 सिक्सर और चौका, और एक एक ओवर में 3, 3, 4, 4 सिक्सर। बहुत बार इन्होंने बल्लेबाजी से अपना दमखम दिखाया है। इस तरह की ये बाउंड्रीज यहाँ पर भी है। महफूज 6 बॉल 17 पर खेल रहे, 2 बॉल 4 पर खेल रहे आकिब, और सूर्या अब गेंदबाजी के लिए तैयार। 2 ओवर का खेल बाकी है, देख रहे। इसके पहले बैटिंग पावर प्ले था, तो निश्चित तौर पर अब ये 7वां और 8वां ओवर देखेंगे। 12 बॉल्स में कम से कम 20-25 भी आते हैं, फिर भी यहां से रन संख्या 87-88। व्हाट अ शॉट, गगनचुंबी सिक्सर, 6 रन पहाड़ी पर उस गेंद को भेज दिया। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, जिस तरह से टाइमिंग, स्टैंड एंड डिलीवर, आउट ऑफ द पार्क, 68 डीजे। ऑस्टन के बाहर की गेंद है, उसे अच्छी तरह से लपेटा ऑन साइड पर, और बेहतरीन स्ट्रोक 6 रन के लिए। गेंदबाजी के लिए तैयार सूर्या अगली गेंद, स्लोवर वन, खिलाड़ी है 1 रन, और जब तक ये 1 रन के साथ स्कोर अब आगे बढ़ेगा। ओ ये क्या हुआ, और ये 2 रन, 69। 9 बॉल में 31 रनों की पार्टनरशिप, अब टोटल 70 रन। महफूज 8 बॉल 25 पर खेल रहे हैं, जिसमें से 5-6 रन निश्चित तौर पर अकीब के 4 रन है, और दोनों की 31 की पार्टनरशिप। और एक खिलाड़ी को हम देखेंगे, रवि को, और यहां पर इमरान जी बिल्कुल यहां पर जिस तरह से वो रुके थे, गिर गए, लेकिन ये दाग अच्छे हैं क्रिकेट के लिए, लेकिन ये गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। चौहत्तर रन लास्ट 2 ओवर में, बहुत रन आ रहे हैं। ऐसे नहीं लग रहा है कि ये रन आ रहे, रन बरस रहे हैं, बारिश आ रही रनों की। थैंक यू। अगली गेंद, सामने खेला हुआ स्ट्रोक, जब तक कि वहां पर खिलाड़ी गेंद से मार के बाहर, 4 रन, 78। क्रिकेट की शान केपीएल, कुरार प्रीमियर लीग केपीएल, क्रिकेट का त्योहार केपीएल। क्या बात है, क्रिकेट की आन बान शान केपीएल, क्रिकेट का त्योहार केपीएल। क्रिकेट केपीएल में निश्चित तौर पर जी जान से खेल रहे ये खिलाड़ी। जिस तरह से केपीएल, स्लोअर वन, बाहर ज्यादा घूमी, लेकिन बल्लेबाज देख रहे थे, अंपायर का इशारा वाइड। इस वाइड के साथ रन संख्या 79, 3 विकेट के नुकसान पर। 7वां ओवर, पहले बॉल पर 6, फिर 2, फिर 4, फिर 4, फिर वाइड। अगली गेंद, और ये गेंद बनी, दर्शक बने दीवाने। हमारे कमेंट्री बॉक्स की तरफ इस गेंद को भेज दिया, और ये नो बॉल और फ्री, नो बॉल और फ्री। उठाओ बल्ला, मचा दे हल्ला, हर चौका पे शोर मचा, मचा, यहाँ पर दिखा रहे फ्री, हर छक्का सीधा हवा, मलाड की आन केपीएल, कुरार की बान केपीएल, थैंक यू, केपीएल, थैंक यू, प्रीमियर लीग केपीएल, क्रिकेट थैंक यू, केपीएल। अरे थैंक यू। अमन की तरफ से हर एक बाउंड्री के लिए 500 रुपया अकीब भाई के लिए, और ये सिक्सर है, लेकिन बाउंड्री के लिए 500 रुपया था अमन भाई की तरफ से, तो सिक्सर आया है, चौका आता तो 500 रुपया था। और रन संख्या टोटल देखिए, 13 बॉल में 53 रन, पार्टनरशिप बहुत ही बढ़िया। महफूज द्वारा खेला हुआ स्ट्रोक, आखिरी बॉल पर 6, बहुत ही महंगा ओवर, 92, और फिर एक बार 100।
एक बॉल बाकी आहे अजूनही. 6 आणि 2 8 4 12 आणि 4 16 17 17 आणि 7 24 आणि 7 30 रन्स आलेत. धावसंख्या 62 वरून 92 वर पोहोचली. शेवटचा बॉल 30 रन्स. गेंदबाज तैयार. अगली गेंद महफूज और एक 6 36 आए और इनके 50 रन पूरे. 12 बॉल में होते तो निश्चित तौर पर युवराज का लकी नंबर 36 आए इस ओवर में. 36 रन. रन संख्या 7 ओवर के बाद 98 और महफूज के लिए जोरदार तालियां. मैंने कहा था जो खिलाड़ी करता है गेंदबाज को कंफ्यूज, जिसका नाम है महफूज. और ये सेल्फी लेने के लिए अब दर्शक वहां पर पहुंच चुके हैं. हालांकि अमन जी ने कहा था चौके के लिए 500 रुपया था, ये तो छक्के लगा रहे हैं. अब वो छक्के के लिए 1000 रुपया है या 2000 हो तो बाद में पता चलेगा, लेकिन प्राइस तो चौके के लिए था अमन भाई की तरफ से. रन संख्या हम देख रहे हैं 98. बेहतरीन बल्लेबाजी. अब आखिरी 6 बॉल्स. देखेंगे अब नए बॉलर आएंगे. दक्षा सिंह 2 मैच 2 विकेट 8 रन देकर 2 विकेट इनका बेस्ट बॉलर फिगर है. पहला बॉल और पहला बॉल मिस टाइम. खिलाड़ी वहां पर आ रहे हैं और जब तक कि दूर से वो सफर तय करेंगे. 1 रन. रन संख्या 99. कल 113 बनाए थे छत्रपति बॉयज. आज ऑल स्टार स्पोर्ट्स कुवैत 124 और आज तीसरा ये मैच. अगली गेंद. ये गेंद और ये इमरान के हाथ में. ये तो चुम्मा ले रहे हैं क्योंकि उन्हें पता है कि इसके पहले जो गलती आई थी वो गलती नहीं थी, गुनाह था. 99 4 विकेट के नुकसान पर महफूज के लिए एक बार जोरदार तालियां. 51 रन जिन्होंने बनाए हैं. एक धुआंधार पारी. 13 बॉल में 51. 3-2 से हाफ सेंचुरी हमने देखे कल सैयद सिद्दीकी और 49 बनाए थे कल मनोज ने. और उसके बाद आज हम देख रहे हैं जो टीम डिंग डोंग, इनके रन जो बल्लेबाज इस टीम की ओर से महफूज ने बनाए 51 13 बॉल्स में. और बल्लेबाजी के लिए हुजैफा पटेल आक्रामक बैटर. इनकी बल्लेबाजी देखना बहुत ही कमाल. कोई नहीं भूलेगा पीपीएल में इन्होंने लिया हुआ कैच, जो कमाल का कैच था हुजैफा द्वारा. 99 4 विकेट के नुकसान पर 8वें ओवर की अगली गेंद और आते ही यहां पर अपना बल्ला घुमाए. गेंद हवाई यात्रा के लिए 6 रन. बहुत ही बढ़िया स्ट्रोक. 105 100 का आंकड़ा पूरा. और 2 ओवर पहले ऐसे लग रहा था कि 80-85 का टारगेट आएगा, लेकिन महफूज और आकिब ने बता दिया हम है ना, और मैच का रंग रूप बदल दिया. देखिए आखिरी 8 बॉल में जो रन्स आए हैं 9 बॉल में, वो अगर देखा जाए तो 43 आए. 43 रन्स लास्ट 8 बॉल्स हम देखेंगे. और बहुत सारे खिलाड़ी आज एक्शन में आएंगे गेंदबाजी के लिए तैयार. फिर एक बार युवा खिलाड़ी दक्ष सिंह, लेकिन आक्रामक. जहां पर अनुभवी खिलाड़ी स्ट्राइक पर हुजैफा, गेंदबाजी के लिए दक्ष. अगली गेंद और सामने खेला वस्तु वो खिलाड़ी है. 1 बाउंस. सीमा रेखा के बाहर 4 रन मिलेंगे. रन 4 तो बेड़ा होगा पार. और एक गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन. 109 4 विकेट के नुकसान पर. डीजे वाले कभी जागते हैं, जागते रहो. तो 109 था जो टारगेट. नहीं, अभी भी 2 गेंदें शेष है. 109 रन बन चुके हैं 4 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी के लिए तैयार दक्ष सिंह. अगली गेंद राइट हैंड बैटर स्ट्राइक पर हुजैफा. और ये मौका. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव.
आणि चतुर आणखी सावध आहे, तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला, प्रयत्न फसला आणि झेल देऊन बसला. हुझेफा बॅक टू द पॅव्हलियन. मात्र एक बॉलवर आले, 3 बॉलमध्ये 10 धावा करून गेले. प्रत्येक बॅटरने आपली भूमिका पार पाडलेली आहे और इसीलिए रन संख्या 109, 5 विकेट के नुकसान पर. अभी भी आखिरी एक गेंद शेष, शेवटचा एक चेंडू शिल्लक. धाव संख्या 109, 5 गडी बाद. नवीन फलंदाज बघूया कोण येतोय बॅटर, ज्याचं नाव आहे. पुढच्या टॉससाठी मी विनंती करतोय अभिषेक बांदेकर. बघा या ठिकाणी ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढच्या मॅचसाठी तयार राहायचं आहे. विनंती राहील या ठिकाणी शाबाज सिंडिकेट आणि रॉयल राजपुताना. एका बाजूला शाबाजभाई खान यांची टीम, एका बाजूला चैन सिंग. तर रॉयल राजपुताना आणि शाबाज सिंडिकेट. समोरच्या दिशेला मारलेला फटका, 1 धाव. खेळाडू येत आहेत, मात्र धाव संख्या 1 ने पुढे सरकते. 110, 110 और अब जीतने के लिए रन बनाने हैं टोटल 111. चला, रॉयल राजपुताना और शाबाज सिंडिकेट ये दोनों टीम के कप्तान टॉस के लिए आए. नेक्स्ट मैच शाबाज सिंडिकेट और रॉयल राजपुताना. आणि जशी सेकंड इनिंग सुरू होईल, आपलाच या कुरारमधील गोड आवाज, एक उदयोन्मुख समालोचक जो मराठी भाषेमधून तुमचं या ठिकाणी निश्चितपणे मनोरंजन करणार आहे, त्याच्याकडे आपण जाणार आहोत. प्रसाद देखील आहेत या ठिकाणी, त्यांना देखील तुम्ही ऐकणार आहात, कारण सध्या तरी त्यांची भूमिका वेगळी आपण पाहत आहोत. बॅटिंग करणारी टीम डिंग डॉंग. 110, 111 धावांचं लक्ष. 8 ओव्हर्समध्ये ज्येष्ठ नागरिक. बघा हे प्रेक्षक हेल्मेट घेऊन आलेले आहेत, त्यांना माहीत आहे तिथे हेल्मेट ठेवू शकत नाही. ज्येष्ठ नागरिक हे देखील आपण या ठिकाणी पाहतोय. काही ज्येष्ठ नागरिक बघा हे ऑरेंज टी शर्टवाले कोकणातले दिसत आहेत. येवा कोकण आपलंच असा. हे देखील मालवणी भाषेतली तुम्हाला काही कॉमेंट्री ऐकायला मिळेल 1-2 ओव्हरसाठी, कारण मध्ये मध्ये हिंदी आपण करणारच आहोत, कारण सर्वांसाठी आपण मराठी हिंदीमधून करत आहोत ही कॉमेंट्री. हे सर्व प्रेक्षक बघा ज्या ठिकाणी छान असे एन्जॉय करतायत. लहान मुलं, काही जणांना कॅमेऱ्यासमोर यायला आवडतं, काही जणांना कॅमेऱ्याच्या लांब जायला आवडतं. और ये सभी दर्शक ये देखिए, आणि हे आजोबा देखील आलेले आहेत थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी. हे बघा, ये दोनों का प्यार देखिए अपने दोस्तों के लिए. यारी है, दोस्ती है. 14, 15, 16ला याच मैदानावर एक मोठी स्पर्धा आहे, लक्षात घ्या. चला, दोन्ही कॅप्टन आहे, वेळ लावू नका. रॉयल राजपुताना, शाबाज सिंडिकेट टॉससाठी यायचं आहे. आणि यानंतर आपण समालोचन कक्षामध्ये थोडंसं बदलाव करूया. मेरे साथी कॉमेंटेटर और इसी कुरार की और एक आवाज़ आप सुनोगे. तर मी हर्षन रेडकर यांना विनंती करतोय की आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे आणि पुढच्या या इनिंगचं धावतं समालोचन आपण मराठी भाषेतून, त्याचप्रमाणे जर तुमची सर्वांची इच्छा असेल तर मालवणी भाषेतून थोडे 1 बॉल 2 बॉल ते करतील. असे हर्षन रेडकर, येवा कोकण आपलंच असा. तुमचं स्वागत असा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यांचं पण आवाज गोड असा, त्यामुळे त्यांना पण आपण ऐकूया की कशा प्रकारचं त्यांना बोलूक येता वडून, आणि ती मालवणी भाषा असेल. त्यामुळे ज्या मालवणी भाषेला मच्छिंद्र कांबळी सरांनी खूप समृद्ध केलं. बादल चौधरी आमच्यावर सुप्रीमो चषकामध्ये होते 3 वर्षापूर्वी. ती देखील एक जबरदस्त अनुभव आम्हाला मिळाला. आणि चला लवकर बॅट्समन पाठवा, वेळ घेऊ नका. दोन्ही अंपायर तयार आहेत, चेतन सर आणि युगुरू सर. फिल्डिंग करण्यासाठी डिंगडॉंग तयार आहे. शिफा स्ट्रायकर्स, सूर्या भाऊ आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. आणि यानंतर आपण जाऊया हर्षन रेडकर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू हर्षन. हॅलो, धन्यवाद सर. हॅलो, चेक. धन्यवाद आदरणीय गुरुवर्य राजेश कुळये सर. ज्यावेळी आपल्यासोबत समालोचन करण्याचा ज्यावेळी योगायोग आला आहे त्यावेळी मात्र खूप मजा आली आहे. प्रथमतः आपल्या सर्व कुरारवासियांना आपल्या या एरियामधील हर्षन रेडकर, मॅन फ्रॉम मलाड, पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणाने मी हार्दिक स्वागत करतोय आपल्या या न्यू BMC मैदानामध्ये. प्रथमतः आपल्या गणरायाला वंदन करून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आद्य गणराजाला वंदन करूया, सरस्वती मातेला पूजन करून त्यानंतर मात्र अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत
छत्रपती शिवाजी महाराजाला मानवंदना देऊन ज्या राजाला घडवलं आणि ज्या शंभू राजाला घडवलं अशा या मातेला, जिजाऊ मातेला मानाचा मुजरा करून तुम्हा सर्व तमाम क्रीडा रसिकांचं मी हर्षण रेडकर सहर्ष स्वागत करतोय आपल्या या मलाडच्या भूमीमध्ये. यावेळी या वर्षी रंगलाय आपल्या सर्वांच्या समोर कुरार प्रीमियर लीगचा हा तयार आणि पर्व आहे 9. नक्कीच वेलकम सर. राजे सर, आपण संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आपले आभार. हे स्टार्टसाठी यायचंय. नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्या समोर होणार आहे. हेलो हेलो. कैमरा मैन, टॉस के यहाँ पे प्लीज फोकस करिए. इसके बाद वाला मैच का टॉस उड़ने जा रहा है. चलो, टॉस उड़ने जा रहा है प्रेसिडेंट परशुराम सिरसागर के हाथों से टेल, और ये टॉस जीत चुका है जिशान खान. ठीक है. हॅलो. येस, थँक्यू. इथे टॉस झालाय. येस, आपण वळूयात मॅच कडे सर. जबरदस्त मैदानामध्ये रंगलेला सामना. त्यानंतर मात्र आसमानी डोला, मात्र तिथे जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना इथे क्षेत्ररक्षक दिसतोय. तत्पूर्वी मात्र 2 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये करताना दिसत आहेत. कुरार प्रीमियर लीग म्हटल्यानंतर एक महापर्वणी आहे आपल्या सर्व या क्रिकेट रसिकांसाठी. आणि पहा, महफूज मात्र आपल्या हॅलो. येस, वेलकम बॅक. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूयात. यावेळी मात्र फैजल आपल्याला स्ट्राईक एंड दिशेच्या दिशेने दिसतोय. महफूज ज्याने 50 धावा बनवल्या आहेत आपल्या फर्स्ट इनिंग मध्ये. ऑलराऊंड परफॉर्मन्स आपल्याला करताना दिसेल. यावेळेचा चेंडू हलकेच वळवला होता. जबरदस्त गोलंदाजी महफूज कडनं पाहायला भेटली आहे. ऑलराऊंड परफॉर्मन्स आपल्याला पाहायला भेटतोय. मॅन फ्रॉम पठाणवाडी महफूज आपल्याला दिसतोय गोलंदाजी ट्रॅकवर. टार्गेट आहे 111 111 आणि त्याचा पाठलाग करताना सलामीची जोड गोळी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. एक बाजूला फैजल, त्यानंतर मोहन. चेंडू सीमा रेषेपार चाललाय. जबरदस्त झणझणीत कडकडीत षटकार. यस, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय जबरदस्त बॅटवर घेतलेला चेंडू, त्यानंतर मात्र उसळी आणि त्यानंतर मात्र लांबी दिली आहे आणि कडक षटकार खेचलाय. वाह, काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. 111 रनांचं टार्गेट यावेळी मात्र अगदी सहसा लिहिले पार करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा टाटा बाय बाय. चेंडू सीमा रेषेपार, कडक झणझणीत षटकार. येस, महफूजचा यावेळी खरपूस समाचार घेताना आपण पाहतोय. ज्यावेळी चेंडू फेकलाय त्यावेळी मात्र 2 षटकार लागोपाठच्या 2 चेंडूवर येताना दिसत आहेत. येस, मॅन 20 नंबर जर्सी आपल्या स्ट्राईक एंडवर दिसतोय. फुझेल सॉरी. या बॅटची आतली कट घेऊन चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू येतोय. यावेळी मात्र महफूज थोडासा निर्धास्त झाला असेल. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार. त्यानंतर मात्र आतापर्यंत धावा झाल्या आहेत त्या 5 चेंडू समाप्त आणि 15 धावा. येस, 8 षटकांचा मर्यादित सामना असेल. नक्कीच आपलं कर्तव्य इथे पार पाडावं लागेल. त्यासाठी आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये वारंवार दाखवावी लागेल. असं प्लॅटफॉर्म आपल्याला नक्कीच आपले सर्वांचे आदरणीय अजित रावणाने सर यांनी हे प्लॅटफॉर्म आपल्याला दिलाय. पुन्हा एकदा फुल टॉस गिफ्ट होतं. रॅप केलंय, ग्रॅप केलंय. चेंडू रोलिंग येतोय. चौकार, कडकडीत चौकार. यावेळी मात्र बॅटमधनं
येस आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो. गोलंदाजी ट्रॅकवर मैफूज, त्यानंतर मात्र फुल टॉस, खराब चेंडू, बॅटचा नक्कीच स्वीट स्पॉटवर बसल्यानंतर चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषे पार, खटखडीत चौकार. येस धावसंख्या झाली आहे 20. नोलास यावेळी मात्र जबरदस्त बॅटिंग, वन मॅन आर्मी फुझेल करताना दिसतोय. येस मोहन मात्र एन्जॉय करतोय नॉन स्ट्रायकर एंडला. नेक्स्ट बॉल मैफूजचा, गुड लाईन वरनं जबरदस्त चेंडू टाकला होता, परंतु यावेळी मात्र डॉट चेंडू येतोय, निर्धाव चेंडू येतोय. येस धावा आताही झाल्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 20. नो लॉस 20 म्हणजे सर 111चं टार्गेट ज्या ज्यावेळी आपण पार करायचा प्रयत्न करतोय नक्कीच मोठे फटके येणं नितांत गरजेचं, आणि तेच मात्र आपल्याला मैदानात पाहायला भेटतंय. फुझेलने ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेताना 7 चेंडू 18 धावा कब्बल केल्या आहेत. म्हणजे अजूनही 111 धावांचा पाठलाग, भव्य दिव्य पाठलाग असेल, उंचपुरा डोंगर पार करायचं असेल. येस अजूनही 42 बॉल आणि 91 रन आपल्याला पाहायला भेटतील. हेच मोठं डोंगरा एवढं असेल, कारण या मैदानाच्या समोर येते एवढा चांगला निडर आणि कट्टर असा पहाड दिसतोय. तोच पहाड जर रांगायचा असेल तर आपल्याला या 111 धावांचं पहाड पुन्हा एकदा आपल्याला पार करावा लागेल. अजून एक मालाडमधलं एक गुणी खेळाडू जयेश मोळे आपल्याला दिसतोय कॉमेंट्री बॉक्स एंडच्या इथे. विकास सर दिसत आहेत. येस या सर्वांना आम्ही पाहतोय, त्यांच्यासोबत खेळतोय आणि खूप मजा येते. ज्यावेळी मात्र मलाडमध्ये असं महापर्व येतं त्यावेळी मात्र ही महापर्वणी असते, गेट टुगेदर होतं या सर्व खेळाडूंचं, आणि तेच मात्र आपल्या समोर दिसते. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला भेटतोय जायद. येस जायद दिसतोय. यावेळी मात्र स्ट्राईक असेल मोहनकडे, कारण पहिल्या षटकामध्ये मोहनला काही स्ट्राईक भेटली नव्हती. त्यानंतर मात्र फुझेलने जबरदस्त बॅटिंग केली. अजूनपर्यंत फुझेल 7 चेंडू आणि 18 धावावर खेळताना दिसतोय. नंबर 13 जायद दिसतोय गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडला मिस्टर मोहन. येस मोहनही अतिशय सुंदर खेळाडू आहे सर, ज्यावेळी मात्र, आणि ही अ ड्रीम बाईक नाव रॉयल, आणि रॉयल एनफिल्ड यावेळीच्या मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला पाहायला भेटते. द मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर असेल या रॉयल एनफिल्डचा मानकरी. वळ्यात मैदानाच्या दिशेने पुन्हा शॉट पीस पद्धतीचा चेंडू, वन्स अगेन चेंडू चाललाय, टांगा पलटी, घोडे फर्रार, वन्स अगेन लॉंग 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 सिक्सर. वॉट अ शॉट. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. यावेळी मात्र चेंडूला हलकेच वळण दिलं होतं, त्यानंतर मात्र चेंडूला उसळे लांबे आणि धाडून दिलंय सीमा रेषे पार, झणझणीत षटकार. येस 9 पीस ऑफ बॅटिंग यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण करताना बघतोय. 111 धावांचं लक्ष. येस आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, दमदार व्यक्तिमत्व महफूज भाई आलाय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या KPLच्या महापर्वामध्ये. येस महफूज सर आपण आदरणीय कक्षामध्ये बसायचंय. वन्स अगेन आपल्या सर्वांचे लाडके. धावसंख्या झाली आहे आतापर्यंत 26. आतापर्यंत एकच चेंडू फेकून झालाय. पहिल्या चेंडूवर घणाघात केलाय षटकारीनशी, मात्र आपले इरादे स्पष्ट केले. नक्कीच मीटिंग थोडी कमी करायची मित्रांनो, गावकी भावकीची मीटिंग जरा इथे कमी करायची आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण करायचंय, कारण वेळेचं बंधन आहे आपल्याला. इनिंगच्या प्रत्येक इनिंगच्या इथे टायमर लावलाय, टिक टॉक टिक टॉक टिक टॉक. यावेळी मात्र टायमिंग चाललाय. वेळ दौडू नका मित्रांनो. वेळ अशी वेळ आहे की ज्यावेळी चांगली वेळ असेल त्यावेळी तुमच्या सोबत असेल, पण ज्यावेळी वाईट वेळ असेल त्यावेळी ती तुमच्याकडे पाठ फिरेल हे नक्कीच. त्यामुळे वेळेचा अपव्यय टाळायचा आहे आणि आपण मैदानामध्ये एन्जॉय करत राहायचंय. येस वन्स अगेन वळूयात मैदानाच्या दिशेने. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर त्यानंतर मात्र एक चेंडू फेकून झालाय जायचा. पहिल्या चेंडूवर घणाघात आणि एंटरटेनमेंट होत आहे सर या मालाडच्या सर्व क्रीडा रसिकांचं. येस रजनीगंधा मात्र आपल्या सर्वांच्या भेटीस आली आहे. लाईट्स ऑन, फ्लड लाईट्स ऑन होत आहेत, म्हणजे हळूहळू आपण संध्याकाळच्या सत्रानंतर रात्रीच्या सत्राकडे चाललोय. भव्य दिव्य अशी ही डे नाईट स्पर्धा आपल्याला कुरार प्रीमियर लीग 2026 सीझन 9 आपल्याला पाहायला भेटतंय. वन्स अगेन एक धाव, यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट होते. पुन्हा एकदा फुझेल दिसेल, वन मॅन आर्मी करताना दिसतोय फुझेल. जबरदस्त बॅटिंग यावेळी करताना दिसतोय. काय बॅटिंग करतोय सर,
ज्यावेळी चेंडू बॅटच्या स्वीट स्पॉटला लागल्यानंतर चेंडूने फक्त सीमारेषेचं चुंबन घेतानाच आपल्याला पाहायला भेटतोय. येस 12 नंबर जर्सी म्हणजे युवराज सिंगचा मोठा फॅन असेल, द सिक्सर किंग ऑफ द इंडिया, ज्याने 6 चेंडू 6 षटकार मारले. मिस्टर युवराज सिंगचा नंबर यावेळी जर्सीच्या मागे दिसतोय. नंबर 13 गोलंदाजी ट्रॅकवर, यावेळी मात्र हलकेच खेळून काढलाय. चेंडू चाललाय तिथे, क्षेत्ररक्षक येतोय. नंबर 2 जर्सी जायदकडे फेकी केली जाते. त्यानंतर मात्र वन्स अगेन स्ट्राईक रोटेट होते. आता मात्र पुनश्च एकदा मोहन येतोय. येस मोहन आणि फुझेलची जोडी आहे ना सर, जबरदस्त यावेळी ताळमेळ चाललाय. 28 बनवले आतापर्यंत. चेंडू फेकून झाले 3, म्हणजे तब्बल 9 चेंडू आणि 28 धावा अजूनही. 39 चेंडूमध्ये 83 धावांची गरज असेल. नेक्स्ट चेंडू, येस जबरदस्त कट केलाय. क्षेत्ररक्षक येतोय तिथे, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता. त्यानंतर मात्र परत फेकी केली. वन्स अगेन स्ट्राईक रोटेट झाली. आफ्टर द स्ट्राईक रोटेट यामुळे 29 रन्स झालेत. अजूनही इक्वेशन यावेळी समोर येत आहे. 38 बॉल्स 82 रन्स. येस डेफिनेटली चेसेबल आहे सर. सिमेंट पिच विकेट आहे. त्यानंतर मात्र चेंडू हलकेच बॅटवर येतोय. बघा बदल आले. त्यानंतर मात्र चेंडूला भिरकावून दिलाय लॉंगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, गॅदर करतोय. तत्पूर्वी एकच धाव आपल्याला पाहायला भेटली. येस डेफिनेटली 30 धावा झाल्यात आतापर्यंत. मोठे फटके येणं नितांत गरजेचं. 111 धावांचा स्ट्राईक रेट. जो डोंगर आपल्याला पार करायचा आहे, जो स्कोर कार्ड आपल्याला पार करायचा आहे, त्यासाठी मात्र मोठे फटके येणं नितांत गरजेचं. एकच षटकार आला यार. वाव जबरदस्त चेंडू खोलात टाकला होता, खोदून काढलाय. एकच धाव घेतली. द स्ट्राईक रोटेट. यावेळी मात्र पुनश्च आपल्याला मोहन दिसेल स्ट्राईकवर. दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय स्क्रीनवर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावा, नो लॉस. यावेळी मात्र काही जोडगोळी फलंदाजी करते. येस 36 बॉल 80 धावा अजूनही बनवायचे आहेत, म्हणजे बराच पल्ला गाठायचा आहे सर. येस 13 रन प्रति ओव्हर. जर मालवणीत म्हणायचं झाला, जर बाजार करूचं असलं तर सर पावडर लावण्यात वेळ घालवायचो नाही. जर तुम्ही पावडर लावत वेळ घालवल्यात तर बाजार उलगतलो. मात्र तीच गोष्ट आपण मैदानात आतमध्ये करूची असं पुनश्च एकदा हे कानपिसके असलेले फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांसाठी. कारण वेळ न दवडता फटाफट मात्र आपलं झटपट फटाफट हे मार्गक्रमण करायचंय. 111चं टार्गेट पुनश्च एकदा सांगतो. 36 धावा, 36 चेंडू आणि 80 धावा बनवायच्या आहेत. येस डेफिनेटली यावेळी मात्र मुझेफा पटेल आपल्याला गोल, मुझेफा दिसतोय, माफ करा. येस कर्णधार आपल्याला पाहायला भेटतोय. वन्स अगेन पुनश्च एकदा मालवणीत सांगायचं झालं, कुडाळचे दशावतारी आहेत, दिवंगत दशावतारी, ज्यांचं एक फेमस वाक्य आहे, मी स्वतः मालक बाबी कळींगण. यावेळी मात्र स्वतः मालक कर्णधार आपल्या समोर दिसत आहेत. नक्कीच मालवणीमध्ये आपण ज्यांना माहीत नसेल त्यांना मी संदर्भ देईनच, परंतु तत्पूर्वी ज्यांना माहीत असेल ते तर नक्कीच त्यांना त्यांची आठवण काढताना राहणार नाहीयेत. आणि नक्कीच हुझेफा दिसतोय गोलंदाजी ट्रॅकवर. येस गुड लेनवर चेंडूला उसळी दिली आहे. चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने, स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स. चौकार, खडखडीत चौकार. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर समाचार घेतलाय आणि चेंडूला भिरकावून दिलाय. येस ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता काय बॅटवर घेतला होता, चेंडू भिरकावून दिला. 1 बाउन्स सी मा रे शे पार. चौकार येतोय. नाउ द स्कोर मूव्स ऑन 35. 2.1 ओव्हर आतापर्यंत फेकून झाले. यानंतर शॉर्ट पिच मध्ये चेंडू जबरदस्त उलसी लांबे, चेंडूला भिरकावून दिलाय. कटक्यार बॉट आणि जाग्यावर पलटे. येस अल्टी कलटे, सीमारेषे बाहेर बॉल झालाय कलटे. व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट बॅटिंग. यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही खेळाडू करताना दिसत आहेत. येस इट्स अ ब्युटिफुल बॅटिंग, लवली पीस ऑफ बॅटिंग यावेळी मात्र करताना दिसतोय. काय डोंगर फोडून मात्र यावेळी जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय. येस एका बाजूला आपण पाहतोय मोहन, तर दुसऱ्या बाजूला फुझेल. काय पार्टनरशिप रंगली आहे. 9 चेंडू 20 धावा फुझेल करतोय. 6 चेंडू 19 धावा, म्हणजे तोडीस तोड, एक थेरी तो एक मेरी. येस वन्स अगेन गोलंदाजी ट्रॅकवर हुझेफा. ओ हो हो येस ओ हो हो लवली ब्युटिफुल. इट्स अ लॉंग लॉंग हँडसम सिक्सर, कडकडीत. येस डाऊन दी ग्राउंड. यावेळी बदल आली तर दाखवलंय. 2 षटकार 1 चौकार. काय
सामना रंगलाय मित्रांनो. येस वन्स अगेन सामना आवडला असेल तर नक्कीच टाळ्यांचा गरजेचं झाला पाहिजे या दोन्ही फलंदाजांसाठी. 111चं पाठलाग अगदी यशस्वीरित्या आपण पाहताना दिसतोय. येस डेफिनेटली अजूनही 33 चेंडू 64 धावांची गरज असेल. येस इट्स अ चेसेबल. बिलीव्ह युअरसेल्फ वन्स अगेन. ओ हो 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 जा आणि शोधून आणा वन्स अगेन. सिक्सर. येस इट्स अ 50. व्हॉट अ 50. द 17चे बॉल आणि 53 रन्स या पार्टनरशिप होताना दिसते. वन्स अगेन व्हॉट अ बॅटिंग यावेळी करताना दिसते हे दोन्ही फलंदाज. क्लासिक बॅटिंग. येस आपण हे लाईव्ह दृश्य दिसतोय. RJ रजनीश एक चांगली युट्यूब वाहिनी आपल्या समोर आहे. नक्कीच तुम्ही पाहू शकता. आमचा कॉम बॉक्स आमच्या समोर आमचे आदरणीय गुरुवर्य राजेश कुळे सर दिसत आहेत आणि कॅमेरामॅन RJ रजनीश एक क्रिस्टल क्लिअर आपल्या घर बसल्या आपल्या सगळ्यांना दाखवतायत. नक्कीच या वाहिनीला आपण लाईक करायचंय, सबस्क्राईब करायचंय आणि शेअरही करायचंय. येस पुरेश एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जायचंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दिसतोय परंतु दिशा आणि दशा अगदी तीच. चेंडू गेलाय सीमा रेषे पार. वन्स अगेन सिक्सर. व्हॉट अ बॅटिंग. या वेळी मात्र काय चोप 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 चोपलाय, हाणलाय, तुडवलाय. काय मात्र कडकडीत बॅटिंग. वा मित्रा जिंकवलंस. ज्यावेळी मात्र सांगायचं झालं सर घोडे पलटी टांगा पलटी घोडे फरार. यावेळी मात्र खूर उधळले, धूळ उधळण, आग पाणी चिखल कायदा सगळा बघू भेटला मात्र आपणा. नक्कीच मातीचं मैदान त्यामध्ये धूर आणि चिखल होणं नक्कीच गरजेचं आहे. यावेळी मात्र काय पाठीन पाठवर वळ काढले यावेळी या गोलंदाजाच्या. पहिल्या चेंडूवर चौको, त्याच्यानंतर मात्र सिक्सर 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 चालू केलो बॅटिंगचो मिक्सर. यावेळी मात्र पुनश्च एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. ओहो खोलात घातलेलो चेंडू यावेळी मात्र हलकेच घेऊन काढलो. त्या खाली क्षेत्ररक्षक बघा डिस्को डान्सिंग डिस्को डान्सिंग. त्यानंतर मात्र गच्चा क्षेत्ररक्षण. येस त्यानंतर 2 धावा. षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 61. येस डेफिनेटली 30 चेंडू आणि अजूनही 50 धावा. येस ज्याप्रमाणे चाललंय ना नक्कीच KPLचं हे थरार आपल्याला पाहायला भेटतोय. जबरदस्त हा थरार आपण पाहतोय आणि एन्जॉयही करतोय. कारण यावेळी आपलेच मित्र आपलाच परिवार या KPL मध्ये खेळताना दिसतोय. कारण आपापसात जाणणारे खेळाडू एकामेकाच्या विरोधात ज्यावेळी उभे टाकतात ना त्यावेळी रणसंग्राम हा अगदी शिकेला गेलेला असतो. येस माझे समवेत अक्षय मोरे आहेत. आमचे संघ सहकारी आज खुश आहेत. आपला संघ ज्यावेळी बॅटिंग करताना आपण पाहतोय काही जोडगोळी रंगली आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आज साथी संघ सहकारी म्हणून आहेत परंतु जी मॅच चालते ज्या 12th मॅन मुळे सर चेक इथेच आहे. चेक 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 चेक. येस चेक. येस वेलकम बॅक वन्स अगेन. आवाज थोडा आवाज. येस 30 बॉल 50 रन्स टू नीड. हॅलो हॅलो. येस चेक माइक चेक चेक. येस 1 2 3 चेक. थोड़ा आवाज. यस थोड़ा आवाज. थँक्यू वन्स अगेन. यावेळी मात्र गोलंदाजीचे ट्रॅकवर मिस्टर आखिब दिसतोय. मागचा षटक काय रंगतदार होतं सर. व्हिडिओ गेम खेळल्यासारखा वाटत होता. ज्यावेळी चेंडू बसला त्यावेळी मात्र सगळे क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनले होते. गोलंदाज आणि फलंदाज फक्त खेळत होते आणि उर्वरित फक्त टाळ्या टाळ्या आणि मनामध्ये शंका आणि निराशा मात्र पाहताना दिसत होते. हे चित्र मागच्या ओव्हर मधलं आता मात्र चित्र पलटेल का. गोलंदाजी चांगली करावी लागेल विजयासाठी. नेक्स्ट बॉल आकिब सरांचा. येस फुलटॉस होता. खोदून काढलाय फोडून काढलाय. तोड फोडवाली बल्लेबाजी. यावेळी मात्र बल्ले बल्ले. ओहो चेंडू झालाय सीमा रेषे पार. वन्स अगेन रोलिंग रोलिंग चौकार. येस आपण ऍक्शन प्ले मध्ये पाहतोय. शफल झाले त्यानंतर मात्र लोअर फुलटॉसला कन्वर्ट केला. फुलटॉस मध्ये चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू 1 बाउन्स.
नक्कीच मैदानाला गुदगुल्या करत चेंडू सरळ सीमा रेषे पार गेलाय. 65 धावा झाल्यात आतापर्यंत. अजूनही 29 चेंडू मध्ये 46 धावा पाहिजेत. हे 9 आता 28 चेंडू आणि 45 धावा पाहिजेत. नाईस पीस ऑफ बॅटिंग आणि काय सर पार्टनरशिप चालली आहे. येस 66 धावांची अविरत अशी पार्टनरशिप आपण पाहतोय. येस ही पहिली पार्टनरशिप असेल. आमचे साथी समालोचक आमच्या आदरणीय गुरुवर्य सर सांगतायत की पहिली पार्टनरशिप आहे. नक्कीच त्यांचं प्रत्येक सामन्यावर बारीक लक्ष असतं आणि स्टॅटिक्स अगदी पाठ असतात. आज मात्र आम्हाला त्यांच्याकडनं हे शिकण्याची गरज आहे. तेच करतोय आम्ही आणि अलभ्य लाभ असेल आमच्यासाठी हा की आज सरांसोबत हे व्यासपीठ शेअर करताना आपण पाहतोय. वन्स अगेन रजनीगंधामध्ये पुनश्च एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या मैदानाच्या दिशेने मिस्टर उंच पुरो आकिब दिसता गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र ओ हो 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 पावळ्याचा पाणी पाष्टाक चेंडू पाठवलं सीमारेषेवर. कडकडीत झणझणीत तांबडं पांढरं रस्सो सिक्सर. येस व्हॉट पीस ऑफ बॅटिंग. काय बॅटिंग चालली आहे सर. चेंडूला जमिनीवर पडायला येस डेफिनेटली चंद्रदर्शन दिसते. आपण काय यावेळी मात्र चित्रीकरण केलं जाते. हॅलो 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 बाय. येस नाईस कॅमेरा वर्क आपण पाहतोय. RJ रजनीश यांच्यातर्फे जबरदस्त युट्यूब चॅनल. KPLचा थरार पुनश्च एकदा भिरकावून दिलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. यावेळी मात्र खराब खराब गच्छा क्षेत्ररक्षण. चेंडू चालाय सीमा रेषे पार. येस यावेळी कॉन्फिडन्स. येस डीजे डीजे यावेळी मात्र हॅलो 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 हॅलो. येस थँक्यू डीजे. एक सुगम संगीत आपल्याला आज पाहायला भेटते. KPLचा हा थरार म्युझिकच्या तालावर नाचताना. यावेळी मात्र दोन्ही फलंदाज सर्वांना आपल्या फलंदाजीवर थिरकवताना दिसत आहेत. व्हॉट अ पीस ऑफ बॉलिंग. मोहन 49 वर दिसतोय. 50 येईल का महफूज. नंतर मात्र या सेकंड इनिंग मध्ये मिस्टर मोहन. येस बदल आलित्य चेंडूला भिरकावून दिलाय फेकून दिलाय मारलाय हाणलाय कडकड हिट सिक्सर. येस यावेळी मात्र ठाण्याच्या गजरात मोहनचं स्वागत केलं पाहिजे. इट्स 50. येस बॅट उंचावून मात्र सर्वांना अभिवादन करायचंय. यावेळी मात्र आपल्या मनाच्या हृदयाच्या कोपऱ्यामध्ये पंच आपल्याला खूड करताय. त्यानंतर मात्र अजूनही पंचावर खेळतोय. 55 वर खेळतोय. नॉट आउट मोहन. 14 चेंडू मध्ये फक्त 50 धावा सर. म्हणजे काय या हँड अँड आय कॉर्डिनेशन असेल मोहनचं. येस आपण फ्युझेलला पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये फ्युझेलचं टायमिंग होता. त्यानंतर मात्र पदलालित्य मोहनचं पाहायला भेटलंय. म्हणजे व्हॉट गिव्हन अँड टेक मात्र या दोन्ही जोडगोळीमध्ये आपण पाहतोय. खंदे फलंदाज आहेत. स्कोर झाले आतापर्यंत 83 आणि अजूनही आपल्याला बनवायचे आहेत 24 चेंडू मध्ये 28 धावा. येस डेफिनेटली आपण 111 धावा सेफ नाहीये. त्यानंतर मात्र काल आपण पाहिलं येस 86 धावा मात्र 6.5 ओव्हर मध्ये पार केले होते. म्हणजे या कधी कधी गोलंदाजीसाठी कर्दनकार ठरणारी खेळपट्टी, कधी कधी गोलंदाजांचं नाही तर फलंदाजांचं नंदनवन करून जाणारी ही खेळपट्टी मिक्सअप अशी दिसते. अनइव्हन्स रिझल्ट आपल्याला KPLच मध्ये पाहायला भेटतात. सगळीकडे मात्र या KPL ची चर्चा आहे. गोवा टू कर्नाटका, सावंतवाडी टू चंदनवाडी. त्यानंतर मात्र ओ हो 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 वन्स अगेन लवली पीस ऑफ बॅटिंग. चेंडू सीमारेषे पार.
थँक्यू मिस्टर मोहन यावेळी मात्र सर्वांना मोहित करतोय सर. 15 चेंडू 61 धावा. काय पठ्ठ्याने फलंदाजी केली आहे, अजूनही थांबायचं नाव नाही आहे. येस, यावेळी मात्र चेंडू सरळ गुदगुल्या करत चौकाराच्या दिशेने. कुणाला घाबरत ना यस, रुकना हमें आता नहीं और झुकना हमने सीखा नहीं. यावेळी मात्र तेच सांगतोय मिस्टर मोहन. पुन्हा एकदा पुढे येऊन ओहो, जे व्हायचं ना होतं तेच झालं. यावेळी मात्र काय नाही, कळाक आणि बोको गेलो भाडाक. खराब फटक्याचं सिलेक्शन. 16 चेंडू 65 धावा, सर्वोच्च धावसंख्या या KPL मधली या सत्रामधली आपण पाहतोय. जबरदस्त फटकेबाजी केली होती आपल्या संघासाठी. तारणहार म्हणून ठरला होता मिस्टर मोहन. सर्वांना मोहित केलंय. बिग लाऊन ऑफ द क्लॉज यावेळी मात्र मोहनसाठी व्हायलाच पाहिजे. टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. या पट्ट्याने सर्वांची मन मोहित केली आहेत. मनगड मेंदू ज्यावेळी मात्र आपल्या पट्ट्यात येतो त्यावेळी मात्र अशा प्रकारची खेळी साकारणारा हा मोहन आपण स्क्रीनवर पाहतोय. वेल प्लेड, वेल मॅग्निफिसंट बॅटिंग, एलिगंट बॅटिंग, ब्युटिफुल बॅटिंग, माइंड बॉगलिंग बॅटिंग यावेळी मात्र मोहन करताना दिसतोय. यावेळी मात्र आनंदाचं वातावरण बॅटिंग करणाऱ्या शंभू मध्ये आपण पाहतोय. येस, पाठीवर थाप भेटली आहे, कारण यावेळी मात्र कष्टाची पराकष्टाची आणि घामाची मशक्कत केली आहे या पठ्याने. आणि यावेळी मात्र उमेश मिस्टर चिकू यावेळी दिसतोय. विराट कोहली बिग फॅन मिस्टर चिकू दिसतोय. उमेशही तेवढा चांगला आहे, परंतु यावेळी मात्र बाजार उलागलाय सर. नक्कीच काय बॅटिंग केली होती मोहनने. अगदी बॅटिंग अविरत राहावी असंच वाटत होतं, पाहतच राहावं असा हा मोहन होता. यावेळी मात्र खेळी संपुष्टात झाली आणि मोहन माघारी परतला. येस, अजूनही आपल्याला पाहायचंय 21 चेंडू आणि 18 धावा. अगदी सोपा पेपर. सुरुवातीला वाटलं होतं की काहीशे कठीण पेपर असतील की काय, त्यानंतर मात्र ओहो, वॉन्स अगेन त्याखाली क्षेत्ररक्षक येतोय. येस, बांगड्याची पिशवी फाटली आणि बांगडे जमिनीत दान झाले. यावेळी मात्र खराब क्षेत्ररक्षण बघू भेटला. पुनश्च एकदा नाराजी, नाखुशी, कारण खांदे उतरलेले दिसत आहेत. आत्मविश्वास यावेळी मात्र खराब झालेलं दिसतं. पुन्हा एकदा सर, नक्की आयकॉन प्लेअर होतो, परंतु आयकॉन आम्ही बधीर झालो, कारण यावेळी मात्र आयकॉनने केली निराशा. चेंडू मात्र जमिनीत दान झालो. बघता बघता अजूनही 20 चेंडू आणि 16 धावा होया अजून पण. नक्कीच चिकू, तुझ्याकडेही तीच एबिलिटी असली. मोठो फटको मारतो लागतो, यासाठी मात्र चिकूने मारलेलो फटको आकाशात गेलो. त्याखाली चेंडू झालो लिंबू, लिंबूचा झाला टिंबू. चेंडू सीमारेषे पार. डीजे पुन्हा एकदा रणटुलाची कंटुला आपणाक बघू भेटले. जबरदस्त फटको चिकूच्या बॅट मधनं. यावेळी मात्र बॅटची स्वीट स्पॉट वरून चेंडू सीमारेषेबार. डिलिव्हर, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू उडालो. पुन्हा एकदा तोच चंद्रमा नभात आणि चिकूला पाठवलाय चेंडूला ढगात. तुम्ही नादच केलाय थेट, कारण असा नाद करणं म्हणजे हा नादच खुळा आहे. येस, महफूजच्या पाठभर आपण बघितलं तर पाठभर ओळ काढताना आपण बघू भेटले. आणि या मात्र निराशा. 111 उंचपुरो डोंगर. 4च धावा पाहिजेत, अजूनही 4 धावा पाहिजेत, बनवायचे आहेत. येस, यापुढे मी विनंती करेन नेक्स्ट मॅच साठी आपला संघ सहकारी कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. एक कळकळी विनंती वजा सूचना असेल दोन्ही संघांना. आपला संघ सहकारी यायचा आहे, अजूनही 4 धावा पाहिजेत. काय बॅटिंग करतोय उमेशही आल्या पावली आपले इरादे स्पष्ट करतो. यावेळी मात्र फुझेल दिसतोय. येस, फुझेलने पहिल्या 2 ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंग केली. त्यानंतर मात्र मोहनने मार्केट खाऊन गेलो. मोहन सर, ज्यावेळी मात्र मोहन बाजारमध्ये इलो त्यानंतर मात्र सगळ्यांचं बाजार उचललेलो दिसता आणि नेस्त नाभूत केला सगळ्यांका. त्यानंतर मात्र पुढचं चेंडू पदल आले, चेंडू चाललो सीमारेषेच्या नजदीक. पेट्रोलियम केला गेला, त्यात क्षेत्ररक्षक येता परतफेकी केल्यानंतर मात्र फक्त एकच धाव. वन्स अगेन या ही एन्जॉयमेंट सर नक्की एका म्हणतात अंगात रग असणार, कारण अशी इनसिक्युअर प्लेसवर आपण बघतोय जबरदस्त क्षेत्ररक्षक म्हणजे कुठून क्षेत्ररक्षक येतात. आज मात्र असं वाटतं की
25व्या माळ्यावरनं पण बघणारे क्षेत्ररक्षक आपणा बघतील. पुनश्च एकदा वळवलेलं चेंडू. आता मात्र जाऊचा होता कर्जतला, गाडी गेली कसाऱ्याला. 4 नंबरची गाडी 8 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर आणि प्रवाशांमध्ये गडबड गोंधळ. येस, वन्स अगेन 109 धावा झाल्या आहेत एक विकेटच्या मोबदल्यात. पुनश्च एकदा जाय दिसतोय गोलंदाजी ट्रॅकवर. चांगलं चेंडू. बऱ्याच वेळानं का होईना थोडीशी आशा पल्लवित झाली, परंतु 16 चेंडू आणि 2च धावा औपचारिकता असते रे. येस, काय फलंदाजी मोहनने केली होती, एकदम मोहित केलं सगळ्यांका. त्यानंतर मात्र पुढचं चेंडू. हो हो हो, उंदराचा खेळ आणि मांजराचा मार. हॅलो, येस सर. हॅलो हॅलो. प्लेयर ऑफ द मॅच मोहन यायचा आहे. 13 बॉलमध्ये 65, सर्वोच्च धावसंख्या वैयक्तिक. आणि बेस्ट बॅटर आहे बॉलर, बेस्ट बॉलर फुझेल खान आहे बेस्ट बॉलर. आणि प्लेयर ऑफ द मॅच आहे नूर मोहन. चला, दोघांनी यायचं आहे प्राइज घेण्यासाठी. बेस्ट बॉलर फुझेल खान, बेस्ट बॅट्समन नूर. जागो मोहन प्यारे. वारे वारे मोहन प्यारे. और केपीएल आप जो बोलते हैं ना मोटरसाइकिल मैन ऑफ द सीरीज, अब मैन ऑफ द सीरीज में अपन बुलेट रखें.